46 डिग्री सेल्सियस की आग में तड़पकर मौत, पेड़ों से बरसी चमगादड़ों की लाशें। विदर्भ में गर्मी का मौत वाला हमला, सिरोंचा बना डेथ जोन। धरती तप रही है, आसमान आग उगल रहा है और अब गर्मी ने इंसानों के बाद बेजुबानों की सांसें भी छीनना शुरू कर दिया है। ये कोई हॉरर फिल्म का सीन नहीं, बल्कि महाराष्ट्र के सिरोंचा की वो खौफनाक तस्वीर है जहां पेड़ों के नीचे सैकड़ों चमगादड़ों की लाशें बिछी मिली। महाराष्ट्र के गडचिरोली जिले के सिरोंचा तहसील से दिल दहला देने वाली तस्वीर सामने आई है। विदर्भ में पड़ रही भीषण गर्मी और 46 डिग्री सेल्सियस से ज्यादा तापमान ने अब वन्य जीवों की जान लेना शुरू कर दिया है। सिरोंचा के इमली के विशाल पेड़ के नीचे 500 से 1000 चमगादड़ मृत पाए गए, जिससे पूरे इलाके में हड़कंप मच गया। स्थानीय लोग और प्राणी प्रेमी इस घटना से बेहद चिंतित है। आखिर क्या भीषण हीटवेव बनी इस चमगादड़ों की मौत की वजह? यही सबसे बड़ा सवाल है। एक इमली के पेड़ से गर्मी का यह आलम दिखाई दे रहा है तो सारे जंगल में क्या हाल हो रहा होगा? वन परिक्षेत्र अधिकारी सिरोंचा सुधीर गणपतराव सुरपाम मागील एक आठवड्यापासून सिरोंचा परिसरात उन्हाचा पारा खूप मोठ्या म्हणजे उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे। त्याचा दुष्परिणाम जे उन्हाची झळ आहे, मनुष्य प्राण्यांपासून ते सर्व जे वन्य प्राणी आहेत आणि पशुपक्षी आहेत यांना सुद्धा या ठिकाणी सोसावं लागलं आहे। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर मागच्या शुक्रवारला म्हणजे 22 मे रोजी वनपरिक्षेत्र सिरोंचा अंतर्गत असलेल्या वनविश्रामगृहाच्या परिसरात जे वनविश्रामगृहाच्या परिसरात जे चिंचेचे झाडं आहेत, या ठिकाणी 2000 ते 3000च्या संख्येने वटवाघळे या ठिकाणी अनेक वर्षापासून वास्तव्याला असतात। परंतु 22 मे रोजी उन्हाची त्या ठिकाणी तीव्रता जी होती 46 अंशाच्या पार गेलेली होती। त्याच्यामुळं ते उन्हाचा जो त्रास आहे वटवाघळांना त्या सहन झालेला नाही, त्याच्यामुळे ते झाडावरच मृत्यू पावले आणि जे मृत्यू पावलेल्या वटवाघळांचा खत झाडाखाली जवळपास म्हणजे 450 ते 500च्या संख्येनं वटवाघळं त्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळली आणि त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली होती। आणि बाजूलाच म्हणजे वनविश्रामगृहाच्या बाजूलाच पंचायत समितीची वसाहत आहे, त्या ठिकाणून सुद्धा कॉल आला होते, म्हणजे दुर्गंधी पसरली होती। मग ही मग इथले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला होता। त्यांना मग सॅम्पल वगैरे घ्यावं लागेल का त्याबाबत विचारणा केली असता, कारण त्यांनी सुद्धा हे केलं का सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे ते उन्हानंच मेलं त्यांनी दुजोरा दिला, कारण व्हायरल वगैरे जे असतं तर बाकी इतर परिसरातही म्हणजे वटवाघळ्यांची मृत्यूची संख्या आपल्याला जाणवली असते। मग याविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं, सोबतच मग इथले जे वैद्यकीय अधिकारी आहेत तालुवैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर या मृत पक्ष्यांचं विल्हेवाट लावण्यासाठी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव जे असतील व्हायरस असतील माणसांना होऊ नये। मग त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनातच मग त्या ठिकाणी परिसरातच खड्डा खणून मग त्या ठिकाणी त्या मृत वाघळांना पुरवण्यात आलं। याविषयी मग अजून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं काय याच्यावर प्रतिबंध काय करता येईल, म्हणजे पक्ष्यांचं जे मृत्यूचं प्रमाण वाढलं उन्हामुळे, मग त्यांनी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायला सांगितलं। मग त्या पद्धतीनं त्या ठिकाणी खड्डा खणून म्हणजे टब पाण्यासाठी तयार करून मग त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली। आणि सोबतच जे इतर ठिकाणी जे आहे जसं वन्य प्राणी जंगलात वगैरे आढळतात त्या ठिकाणी सुद्धा जे नैसर्गिक पाणवटे आहे जे त्या ठिकाणी नेहमी पाणी असतं त्या ठिकाणी सुद्धा साफसफाई करून म्हणजे जिथे म्हणजे वन्य प्राण्यांना इझिली त्या ठिकाणी पाणी पिता येईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी साफसफाईची मोहीम राबवून ते सुद्धा जे पाण्याचे रिसोर्स आहे ते व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करण्यात आलेलं आहे। तरी या निमित्तानं सर्व जनतेला सुद्धा आव्हान आहे, त्यांनी आपल्या घराच्या परिसरात आणि इतर ठिकाणी जिथे वन्य प्राण्यांचा वा पशुपक्ष्यांचा वावर असतो अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी करावं। हे एक सर्वांसाठी एक माझं आव्हान आहे, कारण उन्हाची झळ ठीक आहे माणूस एकदा बोलून सांगू शकतो, पण वन्य प्राणी पशुपक्षी प्राणी त्यांना या ठिकाणी तशा पद्धतीची सोय करून देईल तर हे सर्वांसाठी म्हणजे एक चांगला संदेश या ठिकाणी दिला जाईल। धन्यवाद। गडचिरोली से संवाददाता प्रवीण तावड़े की रिपोर्ट।
निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।